मित्रांनो नमस्कार. अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे 22 जानेवारीला लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्याचा भक्तिमय अशा वातावरणामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि हे उद्घाटन संपूर्ण देशामध्ये अतिशय प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर राम मंदिराच्या बाबत हा जागर झालेला असल्यामुळे भारतीय अस्मितेचं पुनरुत्थान हे प्रभू रामचंद्राच्या त्या मंदिरामुळे झाल्याची भावना आज करोडो देशवासियांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि संपूर्ण देशभरामध्ये हे राम मंदिराचं वातावरण असताना दुसऱ्या बाजूला नाशिक येथून महात्मा गांधी हत्येतील दोषी असलेल्या नथुराम गोडसेच्या कलशाच्या दर्शनासाठी नाशिकहून खास यात्रा ही काढण्यात येणार असल्याची बातमी ही 2 दिवसापूर्वी वाचनात आलेली आहे. मुळात भारतीय संविधानाच्या दृष्टीने आणि त्या अनुषंगाने नथुराम गोडसे हा खुनी आहेत आणि खुनी असलेल्या नथुरामचं उदात्तीकरण करणे आणि त्याला त्यामध्ये फाशी झालेली असताना निशस्त्र माणसाची हत्या करणाऱ्या नथुरामचं उदात्तीकरण करणे आणि त्याची जाहीरपणाने यात्रा काढण्याची भूमिका ही या महाराष्ट्रामधील काही मंडळी करत असल्यामुळे त्यांची हिंमत ही या देशामध्ये कशी होती असा प्रश्न हा या ठिकाणी आत्यंतिक स्वाभाविकपणे हा महाराष्ट्रामध्ये विचारला जात आहे. अशा यात्रा काढणं नथुरामच्या उदात्तीकरणाचं आणि नथुरामला समर्थन देणाऱ्या यात्रा काढणं ही बाब मुळीच दुर्दैवाची आहेच, त्याहीपेक्षा ही संतापजनक आहेत आणि मानवी मनामध्ये चीड निर्माण करणारे आहेत. देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्य नेहमी सांगतं की आम्ही भारतीय राज्यघटनेला स्मरून राज्यघटनेचा हा आमचा धर्म पाळून संविधानाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे या ठिकाणी काम करत आहेत. मग एखाद्या व्यक्तीची हत्या करून आणि त्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याच्या मारेकऱ्याचं समर्थनार्थ यात्रा काढणं आणि त्या यात्रेला परवानगी देणं हे मात्र या ठिकाणी अचंबित आहेत. अशा यात्रा कशा काय काढू शकतात असा प्रश्न हा अत्यंत साधासुद्धा माणसामध्ये देखील निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची ही निर्माण झालेली आहे. नाशिकहून पुण्यातील नथुराम गोडसेंच्या अस्थि कलशाच्या दर्शनासाठी निघणारी यात्रा काय सांगत आहेत हा प्रश्न कधीतरी आपल्या अंतर्मनाला हा विचारावा लागेल. आणि हा विचारत असताना एका बाजूला एका काखेमध्ये राज्यघटना आणि दुसऱ्या काखेमध्ये मनुस्मृती असा प्रवास हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने हा शोभणारा नाहीत. मनुस्मृतीचा उल्लेख मी या ठिकाणी अतिशय जाणीवपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने करत आहेत, कारण ज्ञानोबा तुकोबांपेक्षा मनु हा श्रेष्ठ होता असं विधान यापूर्वी मनोहर तथा संभाजी भिडेंनी केल्याचं आपल्याला आठवत असेल. आणि त्याच भिडेंना आदर्श मानणारे भारतीय जनता पक्षाच्या हातात आज महाराष्ट्र सरकारच्या लगाम आहेत, किंबहुना महाराष्ट्र सरकारच्या दोऱ्या ह्या त्या प्रवृत्तींच्या हातामध्ये आहेत. यातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना आणि राज्य सरकार असल्या यात्रांना परवानगी कशा काय देत आहेत असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणं हे अत्यंतिक स्वाभाविक आहेत. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या आणि महाराष्ट्राला अशांत राष्ट्र करणाऱ्या या प्रवृत्तींना या ठिकाणी अटकाव करण्याची गरज आहे. कारण आज कितीही नाही म्हटलं तरी महाराष्ट्राचं समाजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत प्रदूषित अशा वळणावर उभं आहेत. महाराष्ट्रामध्ये कितीही नाही म्हटलं तरी मराठा आणि ओबीसी हा संघर्ष हा राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील समाजमन हे अत्यंत प्रदूषित आणि अत्यंत कलुषित झाल्याचं आज महाराष्ट्राचं चित्र आहे. त्यातून नथुराम गोडसेचा नवा अंक उभा करून कट्टर धार्मिकतेचा नवा डाव आणि त्यातून मोठा शत्रू उभा करून समाजातील एकात्मतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न हा हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने अतिशय तातडीने पुढे येण्याची गरज आहे. किंबहुना त्याला प्रतिबंध घालण्याची भूमिका ही गृह विभागाने ही या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गृह खात्याचा कारभार आल्यापासून
त्यांच्यावर वारंवार हे फेल्युलर होम मिनिस्टर, अपयशी उपमुख्यमंत्री आणि अपयशी गृह खातं त्यांना सांभाळता आले नाहीत, अशी टीका हे विरोधक करत आहेत. मात्र यातून बाहेर पडण्याची ही गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी तशी कठोर आणि ठोस भूमिका ही या यात्रेच्या संदर्भात घेतली गेली पाहिजे. संविधानाने प्रत्येक पक्षाला, संघटनेला हा मोर्चा काढण्याचा अधिकार हा दिला आहे. तरी एखाद्या यात्रेने किंवा एखाद्या काही घटनेने महाराष्ट्राचं समाजमन जर प्रदूषित होणार असेल किंवा महाराष्ट्राच्या समाजमानामध्ये अशांतता निर्माण होणार असेल तर ते थांबवण्याचे अधिकार देखील कायद्याने प्रस्तावित केलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे करण्याचा मुक्त परवाना नाहीत, अनिर्बंध असा परवाना नाहीत. आणि असे हायकोर्टाने एका न्याय निवाडात स्पष्टपणाने तसे निर्देश दिलेले असताना राज्य सरकारने जर नथुरामच्या उदात्तीकरणाच्या बाबत झापडबंद अशी भूमिका घेतली तर कुठल्याही व्यक्तीची किंवा सरकारची ओळख ही ती व्यक्ती सरकार सत्तेवर आल्यावर कशी वागते यावर ठरत असते. याबाबत अब्राहम लिंकनच्या वचनाची आठवण ही झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि अब्राहम लिंकननी तसंच म्हटलेलं आहे, एखाद्या माणसाची परीक्षा पाहायची असेल किंवा एखाद्या सरकारची परीक्षा पाहायची असेल तर त्याच्या हातामध्ये सत्तेची सूत्र द्या, त्यावरून त्याचा खरा मुखवटा हा समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि संविधानाचा मुखवटा आणि धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा पांघरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा त्यांनी रूढ केलेली आहे. परंतु ही प्रतिमा कितपत ही विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरत आहेत याबद्दल मात्र निश्चितपणाने शंका आहेत. आणि असं होत असताना ही नथुराम गोडसेची यात्रा नाशिकहून निघत असताना काल एका मित्राचा मला याबाबत फोन आला. तो अगदी अतिशय कळवळून सांगत होता की नथुरामच्या समर्थनार्थ किंवा नथुरामला पाठिंबा देणाऱ्या मोर्चा हा नाशिकहून निघत आहेत. ही मात्र अत्यंत दुर्दैवी आणि मनाला पटणारी गोष्ट नाही. मी त्याला अगदी सहज सांगून टाकलं, अरे नथुरामच्या यात्रेचंच काय घेऊन बसतात. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षापूर्वी मुंबईतील नालासोपारामध्ये एका घरात बॉम्ब सापडले होते. बॉम्ब बनवणारी टोळींचा पर्दाफाश हा मुंबईतील पोलिसांनी केला होता. त्या बॉम्ब बनवणाऱ्या टोळीला किंवा त्या व्यक्तीला पाठराखण देण्यासाठी नालासोपाऱ्यामध्ये त्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघाला होता. त्यामुळे या देशामध्ये आणि या समाजामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीत. आणि तुम्ही उगाचच या लोकशाहीच्या नावाने किंवा ठोकशाहीचा नंगनाच बघून डोके फोडून घेऊ नका. कारण गांधी एवढा महाकाय वृक्ष आहे, एवढा विशाल वृक्ष आहे की छोट्याशा घागरीमध्ये तो बसू शकत नाहीत. महात्मा होणं सोपं नाही. कुठल्या तरी विचारवंतांनी म्हटलं आहे, ही इज अ मॅन फॉर डस्ट. मातीतून माणूस मोठा होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी होय. कितीही पेटवा दंगली होत नाहीत, कितीही डिवसलं तरी अस्मिता दुखावत नाहीत आणि काही केलं तरी महात्मा गांधी मरत नाहीत. ही या भारताची फार मोठी असलेली आजची स्थिती आहे. गांधी का मरत नाहीत याचे पुरावे आजही वारंवार आपल्या आजूबाजूला दिसतात, किंबहुना तसे पुरावे मिळतात. मागे हिंदू महासभेच्या एका महिलेने, मला वाटतं काहीतरी साध्वी प्रज्ञा पांडे तिचं नाव आहे, कदाचित नाव बिनचूक नसेल, पण त्या साध्वीने जिवंत असल्या महात्मा गांधीच्या प्रतिमेला हे गोळ्या झाडून त्या ठिकाणी आपला निषेध व्यक्त केलेला होता. म्हणजे गांधी जिवंत असल्याशिवाय त्या प्रतिमेला साध्वीने, त्या प्रज्ञा पांडेने या ठिकाणी गोळ्या घातलेल्या नाहीत. महात्मा गांधी जिवंत आहेत याच भूमिकेतून त्या साध्वीने महात्मा गांधींवर गोळ्या घातलेल्या आहेत. यातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने दिसून येते, आजही गांधी हा जनमानसामध्ये जिवंत आहेत. गांधी हे मेलेले नाहीत किंवा गांधी हे मृत्यूपंथाला लागलेले नाहीत. व्यक्तीची हत्या होऊ शकते, परंतु विचारांची हत्या ही होऊ शकत नाहीत. कारण आजही देशाचे प्रधानमंत्री जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा त्यांना महात्मा गांधींच्या देशातील प्रधानमंत्री म्हणून ओळखले जाते. 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून महात्मा गांधींची तारीफ आणि महात्मा गांधींना हे जगभराने स्वीकारलेले आहेत. जगभरात आजही 145 देशामध्ये गांधीजींचे पुतळे उभे आहेत. 167 किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये
महात्मा गांधींवर टपाल तिकिटे हे निघालेले आहेत. जगातील अशी एकही युनिव्हर्सिटी नाहीत की त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या विचारांवर अभ्यास होत नाहीत. असे असताना जागतिक स्तरावर गांधींचं आकर्षण हे त्या आकर्षणाचं गारुड आणि जादू कायम असताना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मात्र त्यांची सर्रासपणाने निंदा नालस्ती केली जाते. त्यातून भारतीय जनता पक्ष पुरस्कृत काही संघटनांना पुढे करून सरकारला देशामध्ये धार्मिक अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत. आणि हे सर्व होत असताना काँग्रेस मुक्त भारताबरोबरच संविधान मुक्त भारत करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार या ठिकाणी करत आहेत. असा आरोप जे विरोधक करत आहेत, या आरोपातून आश्चर्य वाटण्याचं काही एक कारण नाही. कारण संशय आणि धार्मिक द्वेष निर्माण करणं आणि त्याच्या आधारावर राज्य करणं हा एक नवीन ट्रेंड आणि हा एक नवीन पर्व हा देशभरामध्ये आणि महाराष्ट्रासह अन्य काही राज्यामध्ये हा सुरू झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. मणिपूरच्या महिलांच्या नग्न धिंड्याने त्या गोष्टीला मात्र राजमान्यता मिळाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून एका व्यक्तीच्या हातामध्ये अनिर्बंध सत्ता, अमर्याद सत्ता ही लोकशाहीच्या दृष्टीने किती घातक आहेत. सध्या अमुक व्यक्तीला किंवा अमुक माणसाला देशाच्या राजकारणामध्ये पर्याय नाहीत असं सर्रासपणे सांगितलं जातं. किंबहुना तसं परसेप्शन हे तयार केलं जात आहे. जसा सत्ताधारी पक्षात नरेंद्र मोदींना पर्याय नाहीत, तसा विरोधी पक्षात देखील मोदींना या ठिकाणी तुल्यबळ नेता नाहीत. अशा अविश्वासाच्या वातावरणामध्ये देशभरामध्ये एक जाणीवपूर्वक सुनियोजित पद्धतीने एकाधिकारशाहीचा पुरस्कार केला जातो. परंतु भारतीय राजकारणाचा इतिहास जर आपण बघितला, या अविश्वासाच्या राजकारणामध्ये आणि या अंधाधुंदीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता मात्र विरोधी पक्षाच्या भूमिकेत ही मागच्या काळामध्ये उतरलेली आहेत. आणि त्यांनीच विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारून देशाच्या राजकारणामध्ये सत्ता पालट करण्याची किंवा सत्तेला वळण देण्याची भूमिका हा देशाच्या राजकारणातील इतिहास आहेत. ते मात्र त्यामध्ये आपण डोकावलं किंवा इतिहासाची पानं चालली तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त राहिलेला आहे आणि राष्ट्रभक्तीसाठी त्यांनी पराकोटीचा त्याग केलेला आहे. आणि त्याच्या राष्ट्रभावनेला वंदन करण्यासाठी नाशिकहून निघणारी यात्रा हा गांधींचा देश असलेल्या गांधी देशाची ओळख पुसून धर्मनिरपेक्ष असलेल्या भारताच्या एकात्मतेचा, भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा हा सूर्यास्त होतो की काय, किंबहुना त्याची सायंकाळ होती की काय, असं वाटणं हे या ठिकाणी अजिबात गैरलागू होणार नाहीत. कारण या देशामध्ये, या समाजामध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर मिठाई वाटणारे, महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर जल्लोष करणारे हे आज देशामध्ये आणि देशभरातल्या अन्य प्रांतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे सत्तेवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काय तर देशामध्ये काही घडू शकतं. आणि लोकसभेच्या मागच्या दाराने, दबक्या पावलाने लोकशाहीच्या नावाखाली ही हुकुमशाही ही संसदेमध्ये अवतरलेली आहे असा समज हा सामान्य माणसाचा आणि बहुसंख्य भारतीय जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. एवढं मात्र हे या ठिकाणी नक्की. आज येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.